मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की प्रोजेक्ट बांधिलकीचं काम चालू होतं. हे काम चालू असताना आपल्याला एक छोटीशी सूटकेस सापडली. दिसताना ही सूटकेस खूपच जुनी वाटत होती. नक्की या सूटकेसमध्ये काय निघालं आणि ही सूटकेस तिथे जाण्याचं कारण काय असेल, आणि आपला जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं नाव प्रोजेक्ट बांधिलकी असंच का ठेवण्यात आलं, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटून जाणार. ही व्हिडिओ बघण्याआधी जर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला तर तुमच्या थॉट्समध्ये नक्कीच थोडीशी क्लॅरिटी येईल. अरे हाय दा ई बॅग तर हे बहुतेक कॉलेजचे सर्टिफिकेट आहे. FY चे कबड्डी, खो खो, बेस्ट फिजिक, टग ऑफ वॉर, ते पण सगळे विनरचे. हे तर नोकरीसाठी अप्लाय केलेले पत्र आहे. संशोधक सहाय्यक, हे तर बँकेकडून आलेले पत्र आहे. असे बरेचसे पत्र आहे. ही वय तर फायर फायटिंगची आहे. बापरे, सर्टिफिकेट पण आहे फायर फायटिंगची. अरे काय काय केलंय यांनी. ही त्या काळच्या BCom डिग्री आहे आणि असं म्हटलं जाते की ते पहिले गावातले ग्रॅज्युएट होते. आत्ताचं जे पुणे आहे त्याला त्या काळात पुणे म्हटलं जायचं. अरे हाय दा ई बॅग तर हो, हे माझेच पप्पा आणि ही सूटकेस इथं मीच ठेवली. पब्लिक को पागल बनाया, मारा इसको. एक हाईप क्रिएट करायची होती की आपण बांधिलकी नाव का ठेवलंय, त्यासाठी ही सूटकेस खरं आपण तिथे ठेवली होती. तर ना, या सूटकेसची गोष्ट सांगतो तुम्हाला. ही सूटकेस माझ्या पप्पांची आहे आणि हे जे डॉक्युमेंट आहे ना हे सगळे त्यांचे. त्याच्यावरून एक अंदाज तुम्ही लावू शकता की ते त्यांच्या यंग एजमध्ये खूप जास्त हुशार होते. त्यांचे खूप मोठमोठे स्वप्न होते, पण ते त्यांच्या प्राईम अवस्थेत असताना आजारी पडले आणि तिथून पुढं त्यांचं जे सगळं करिअर आहे, करिअर खराब होऊन गेलं. तर माझंही थोडक्यात तसंच झालं. मी पण एक गोष्ट करत होतो, पण मध्येच कोविड आला आणि कोविडनंतर मी पण जे काही ठरवलं होतं ते काही झालं. मी पण सगळं सोडून दिलं आणि फक्त शेती करायचा विचार केला. एक दिवस घर साफ करत होतो तेव्हा मला ही सुटकेस सापडली आणि त्यामध्ये हे जे पत्र आहे मला लहानपणी लिहिलं होतं, ते पण पत्र मला तिच्याच शेजारी सापडलं. जेव्हा कोविड संपत आला ना, त्यानंतर बरेच लोक श्रीमान दादाची स्ट्रीम बघायला लागले होते. मी पण बघायचो. त्याच वेळेस काय झालं, त्याने एक पुण्याचं मीटअप ठेवलं. मला बॅग सापडली, माझं पत्र सापडलं. या 3 गोष्टी एकाच वेळेस झाल्या. या 3 गोष्टींचा आणि आपलं बांधिलकी नाव ठेवण्याचा काय संबंध. पप्पांचं पण असं झालं, माझं पण असं झालं. माझ्या मनात असा माइंडसेट तयार झाला होता की पैसा कमवायला पैसाच लागतो आणि आपलं सध्या पुढं काहीच होऊ शकत नाही. पण मी श्रीमान दादाचं बघितलं, एकदम शून्यातून वर आला तो. त्याच्याकडे पण सुरुवातीला काहीच नव्हतं, पण त्याने 3 ते 4 वर्षामध्ये जे करून दाखवलं होतं त्याने मला एक हिंमत दिली आणि मी सुद्धा माझा यूट्यूब चॅनल चालू केला. अरे तू एवढं लांबू नको, मला फक्त हे सांग, या गोष्टीचा ना आपल्या बांधिलकीचा काय संबंध आहे. एवढं सगळं झालं, मी कंटेंट क्रिएशन चालू केलं. त्याच्यानंतर श्रीमान दादावरती आम्ही एक व्हिडिओ बनवली होती. ज्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की आम्ही ते ट्री हाऊस बनवलंय. त्या ट्री हाऊसवरती श्रीमान दादा त्याची जी झेड एक्सटेनर आहे ती घेऊन भेट देतोय आणि त्या व्हिडिओवरती श्रीमान दादाची कमेंट आली होती. तर कमेंट आल्यानंतर मी इतकं खुश झालो. मी पहिले पप्पांकडे गेलो आणि त्यांना म्हटलो की एक खूप मोठ्या माणसाने आमच्या चॅनलवरती कमेंट केली आणि पप्पा कळत न कळत एक गोष्ट बोलले मला की अरे दादा, आज त्याची कमेंट आली, तो उद्या नक्की तुम्हाला भेट देईल. आणि हे वाक्य माझ्या एकदम इथंच बसलं आणि तेव्हा मी ठरवलं की एकदा तरी श्रीमान दादाला आपल्या ट्री हाऊसवरती आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या दिवशी मी बांधिलकी नावाचा प्रोजेक्ट करायचा आणि तो श्रीमान दादाला डेडिकेट करायचा असं ठरवलं. आणि काही करून हा प्रोजेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून आम्ही या ठिकाणी एक सूटकेस ठेवली जेणेकरून हाईप तयार होईल